रस्त्यावर खड्डे का, पूल कोसळले का आणि विकास कामं अर्धवट का, या प्रश्नांची उत्तरं आता खुद्द ठेकेदारांनीच दिली आहेत. कोल्हापूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांनी टक्केवारीच्या भ्रष्टाचाराचा जो बुरखा फाडलाय तो पाहून सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या चोरांची टोळीच उघड झाली आहे. आता ठेकेदारांनी मांडलेलं हे गणित पाहूयात. आमदार 10%, अधिकारी कर्मचारी 15%, GST 18% आणि कमी रकमेच्या निविदांमुळे 13%, असं एकूण 56% एवढं वाटप होतं. ठेकेदाराचा नफा केवळ 8%, म्हणजे प्रत्यक्ष कामावर खर्च होण्यापूर्वी 64% रक्कम गायब होते. मग उरलेल्या पैशातून रस्ते कसे सुवर्ण काळातले होणार? हे रस्ते की मरणकळा? एकीकडे टक्केवारीची लूट आणि दुसरीकडे 1,25,000 कोटींची प्रलंबित बिले. सार्वजनिक बांधकाम विभागाची 53,000 कोटींची बिलं थकल्याचा दावा केला जात आहे. प्रवीण उंबरकर यांच्यासारखे ठेकेदार सांगतात की मोठ्या कंत्राटदारांना निधी मिळतो, पण लहान कंत्राटदार देशोधडीला लागलेत. बँका मालमत्ता जप्त करतात, कंत्राटदार कर्जबाजारी झालाय, तरीही सरकार केवळ आश्वासनांचा खेळ खेळतंय. आता या टक्केवारीच्या किडनीला फक्त सरकार जबाबदार आहे का? तर नाहीये. हे सर्वश्रुत आहे की मंत्रालय लेवलला 5% दिले की कामं मंजूर होतात. घेणारा लाचखोर आहेच, पण स्वार्थापोटी देणारा ठेकेदारही तितकाच जबाबदार आहे. काम मिळवण्यासाठी टक्केवारी द्यायची आणि नंतर त्याच कामात कात्री मारून पैसा कमवायचा. ही एक प्रकारे चोरांची टोळीच एकत्र आली आहे, जी सर्वसामान्य जनतेला लुटते. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी यावर योग्यच टीका केली आहे. भ्रष्टाचाराची टक्केवारी वाढली, फक्त वसुलीचे ठिकाण बदलले, चेहरे बदलले, व्यवस्था नाही. ये रे माझ्या मागल्या, हाच आता या व्यवस्थेचा खरा संदेश उरलाय. कोल्हापुरात कंत्राटदारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे या लाचखोरीचा पर्दाफाश केलाय. प्रश्न हाच आहे की या 56% बाजारांमुळे सर्वसामान्यांचे किती बळी जाणार? हे टक्केवारीचं राजकारण थांबून भ्रष्ट अधिकारी आणि आमदारांवर कारवाई होणार का? आता तरी या टक्केवारीचा बाजार थांबून कामाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारला जाग येणार का, की केवळ या चर्चांवरच पडदा पडणार? आता वेळ आली आहे या लूटमार करणाऱ्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याची. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची प्रतिक्रिया आवर्जून कमेंट करा.